नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील. तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलो आहोत दापोली येथील कोलथर येथे आणि सध्या आपण आहोत सुपारीच्या बागेत आणि तसंच आंब्याची देखील यांची बाग आहे आणि म्हणजे यांच्या घराला लागूनच सुपारीची बाग आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतो तो म्हणजे बीच. म्हणजे घराला अटॅच असा बीच बघायला मिळतो आपल्याला. बाग ओलांडली की आपल्याला समोर लागते तो म्हणजे समुद्र. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील. तर आज आपण आलो आहोत कोकणात म्हणजे कोलथर या गावात आणि माझ्या मागे जो बीच आहे तो की तुम्हाला दिसत असेल तो आहे कोलथर या गावातला बीच. आणि इकडे एक डोंगर आपल्याला दिसतोय. ही मध्ये पूर्ण अशी नारळाची आणि सुपारीची बाग आणि या बाजूला एक आपल्याला डोंगर दिसतोय. आणि जर आपण बोटीतनं गेलो तर इथला व्ह्यू एकच नंबर आहे. कोलथर या गावात आपल्याला कोळेश्वराचं मंदिर बघायला मिळतं. ती देखील मी या व्हिडिओमध्ये टाकणार आहे ब्लॉगमध्ये. आणि या बीचची खासियत तुम्हाला सांगतो. तर या बीचची खासियत अशी आहे की या बीचवर तुम्हाला काडीचीही गर्दी किंवा एकही माणूस दिसणार नाही. हे बघा, इतना रिकामा आहे, पूर्ण अख्खा बीच रिकामा आपल्याला बघायला मिळतो. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन चाललोय जिथे पाय ठेवताच मनाला वेगळीच शांतता मिळते. आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळ असलेल्या कोळथरी गावात आणि माझ्या मागे तुम्ही ही भव्य कमान बघितलीच असेल जी की कोळेश्वर देवस्थानाची आहे. इथून मंदिरापर्यंत पोचायला आपल्याला साधारण 2 मिनिटं पायी चालत जावं लागतं. पण मित्रांनो, हा रस्ता म्हणजे फक्त रस्ता नाही तर एक अनुभव आहे. दोन्ही बाजूला असलेली ही झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि कोकणची ही शुद्ध हवा. खरंच शहरातल्या धावपळीनंतर इथे येऊन जो गारवा जाणवतो ते शब्दात सांगणं सोपं नाही. महादेवाच्या मंदिराकडे जाता जाताच आपल्याला वाटेत हे लागतं ते म्हणजे सुंदर मारुती मंदिर. असं मानलं जातं की महादेवाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या संकट निवारक मारुतीरायाचं दर्शन घ्यावं. ते इथले रक्षक आहेत. आता आपण कोळेश्वराच्या मंदिरात प्रवेश करत आहोत. तर या मंदिराला कोळेश्वर का म्हणतात? जुन्या आख्यायिकानुसार एका कोळ्याला जाळं टाकत असताना किंवा नांगरताना हे शिवलिंग सापडलं होतं. कोळी समाजाने हे शिवलिंग शोधलं आणि यावर खूप श्रद्धा होती, म्हणून या महादेवाला कोळेश्वर असं नाव पडलं. हे मंदिर अतिशय प्राचीन असून याचं बांधकाम तुम्हाला जुन्या कोकणी पद्धतीचं आठवण करून देईल. जर तुम्हाला देखील कोळेश्वराचे दर्शन घ्यायचं असेल तर मुंबईहून दापोलीला जाण्यासाठी बस सेवा आहे आणि तिकडून दापोलीवरून तुम्हाला कोलथरेसाठी बस मिळून जाईल किंवा रिक्षा वगैरे चालूच असतात. समोर जो तुम्ही बघताय तो कोकणातील एक सुंदर आणि पारंपरिक असा एक कौलारू वाडा आहे. तसेच आजूबाजूला सुपारीची बाग आणि आंब्याची बाग देखील आहे. आणि आता कर्नाटकातला हापूस आणि देवगडचा हापूस यातला फरक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हा आंबा हापूसच आहे, म्हणजे काही वेगळा डुप्लिकेट वगैरे असा प्रकार नाही. इथून हापूसची कलमं नेऊनच तिकडे लागवड केलेली आहे. फक्त हवा, पाणी आणि जमीन याच्या फरकामुळे इथल्या हापूसला जो स्वाद आणि त्याची चव आहे ती त्याला नाही आहे. ओके, म्हणजे ज्या हवामानात तो होतो हा इथे जेवढा लेट होतो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एवढंच ह्या जॉग्राफिकल जो एरिया आहे हा एवढ्याच भाग पुरेसा मर्यादित आहे हापूस हा. म्हणजे कुठे उद्या घाटावर नेऊन लावला तो होईल आंबा, होणार नाही असं नाही, फक्त ही चव नाही त्याला येणार. मित्रांनो, कोकणात आलो आणि इथल्या वाडीत किंवा बागेत फिरलो नाही असं तर होऊच शकत नाही. आत्ता आम्ही आलो आहोत या सुंदर अशा सुपारीच्या बागेत. चारी बाजूने बघाल तर उंच उंच सुपारीची झाडं, ज्याला आपण कोकणात पोफळी म्हणतो, त्यांची रांगच रांग दिसते. तसेच केळीची झाडं देखील आपल्याला जागोजागी दिसत आहेत. आणि फक्त केळी आणि सुपारी नाही तर मध्येच डोलणारी नारळाची म्हणजेच माडाची झाडं देखील आहेत. शहरात आपण सिमेंटच्या इमारती आणि गाड्यांचा आवाज ऐकून कंटाळतो, पण इथे आल्यावर आपल्याला फक्त आणि फक्त शांतता दिसते. नारळ आणि सुपारीच्या दाट सावलीमुळे इथे इतका भारी गारवा आहे की बाहेर कितीही ऊन असलं तरी इथे आल्यावर अजिबात जाणवत नाही. हे बघा, फणसाचं झाड. फणस तर झाडाला खूप लागलेत, पण दुर्दैवाने अजून एकही फणस पूर्ण पिकलेला नाही. त्यामुळे मला अजून याची चव घेता काय आली नाही.
पण ह्याचं पाणी ते प्यायला नाही वापरत. मला वाटते नाही, नुसतीच ठेवले त्यांनी. हा, हे असं पेंटचं वाढत बघितलेलं मी. रहाट नाही अजून असाच चल. त्यांना धुवायला म्हशीला धुवायला म्हणून तो खांब पुरलेलं आहे, बरोबर. पुरलेला आणि तो हे पूर्वी झाप विणायचं हा, ना, ते ते झाप झाप भिजत भिजत घालायला घालायला. लागतात. मग ते तिथे जागा ठेवलेली भरून घ्यायचा हा. आणि झाप भिजत घालायची आणि झाप तेवढं पण- जाप म्हणजे नारळाची नारळाचे झावळी. हे झावळ्या. शाकारलेले असतात ना, हा, हा. हे बघा गवताच्या ह्याच्यावर ते केरसुणी वगैरे हा, बघा, राईट राईट. काढतात ना ते. आणि आम्हाला एक झाप पकड जात नसे. हे कोळी लोक आहेत ना, थोड्याशा होड्या करून होड्या न्यायचं. होड्या अरे आता एक झाप नाही एक झाप खपत आहे. जात नाही. म्हणजे आता ते सगळं प्लास्टिक टाकायला प्लास्टिक प्लास्टिक. ताडपत्री आता. हो, गणपती. नाही तर पहिल्यांदा हे नाही तर हो हो झाप घेऊन जायचंय काका. म्हणजे त्याला पण आणि घराच्या कौली हो, हो, वगैरे हो. असेल त्याच्या खालती पण घालायचं ते. आता सगळ्यांनी तिथे पहिलं जाऊन आता ताडपत्री जिंदाबाद आहे त्यांची. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे कोयते देखील बघायला मिळतात. प्रत्येक कोयता हा विशिष्ट कामासाठी नेमलेलाच असतो. हा जो तुम्ही घर बघताय तो आहे अजित आगरकरचा, म्हणजे टीम इंडियाचा क्रिकेटपटू, जो की 2007च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग. तर मित्रांनो, असा होता कोकणचा एक छोटासा पण अतिशय सुंदर असा अनुभव. हा कौलारू वाडा, ही जुनी विहीर, नारळ सुपारीच्या बागा आणि इथल्या माणसांचा तो साधा स्वभाव. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा.